हॅलो नमस्कार. चला तर आज आपण चमचमीत अशी खिचडी बनवूया. तर रात्रीच्या जेवणासाठी आपण अशी खिचडी बनवू शकतो, तर खूप छान लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी कढीपत्ता, वाटाणे, कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा, बटाटा घेतलेला आहे. इथं मी सोयाबीन गरम पाण्यातून छान पिळून घेतलेली आहे. त्यात 2 चमचे दही टाकलेले आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, गरम मसाला टाकायचा आहे, धने पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या सोयाबीनमुळे खिचडीला छान अशी टेस्ट येते. तर इकडे मी पातेलं तापत ठेवलेलं आहे, ते छान तापू द्यायचं आहे. नंतर यात मी तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे, आलं लसूण ठेचून टाकलेला आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. नंतर कांदा टाकायचा आहे, कांदासुद्धा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर बटाटा टाकून घ्यायचा आहे, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. नंतर वाटाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटं छान परतायचं आहे. नंतर यात आपण मॅग्नेट केलेलं सोयाबीन टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान परतायचं आहे. नंतर यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला यात थोडेसे मसाले टाकायचे आहेत. तर हळद, मिरची, धने पावडर टाकायचे आहे, गरम मसाला टाकायचा आहे. इथं मी एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि धुतलेले डाळ आणि तांदूळ टाकून घेतलेले आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात गरम पाणी टाकायचं आहे. तर खिचडीत नेहमी गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे खिचडी छान मोकळी आणि सुटसुटीत होते आणि चवीलासुद्धा उत्तम लागते. तर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. 2 चमचे छान तूप टाकलेलं आहे. तूप टाकल्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते. नंतर यावर मी आता झाकण ठेवून छान खिचडी वाफवून घेतलेली आहे. तर 5-6 मिनिटांनी बघा आपली खिचडी छान तयार झालेली आहे. तर गरमागरम आपली खिचडी तयार झालेली आहे. तर बघा छान शिजलेली आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर चमचमीत आपली खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली आजची खिचडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.